प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, वांगचूक यांना रुग्णालयातून सोडा, पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या, नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांमध्ये 3 तास बैठक, दिल्लीमधील वाढता तणाव पाहता प्रधानांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा, राजीनामा देणार का याकडे लक्ष। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्यानंतर संसदेवर हाय अलर्ट, संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप, मुख्य प्रवेशद्वार बंद, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून शिवीगाळ मारहाण झाल्याचा आरोप, परिसरातील इंटरनेट सेवा काही काळ ठप्प। तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील 5 महत्त्वाची मेट्रो स्टेशन बंद, सेवा तीर्थ, राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्थानकांवर गोंधळ, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बंद गेटवरून उड्या मारल्या। दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले, मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरात तरुणाईचा एल्गार, सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर, तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईमध्ये पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश, दिल्लीमधील आंदोलनाच्या धर्तीवर शासनाची सावधगिरी। आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं, मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार, संजय राऊतांची टीका, तर दिल्ली पोलिसांची कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार, नवनाथ पन यांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल, वांगचूक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन काढल्यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल। राम मंदिर दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी पुनर्गठनाचे आदेश, आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणार, निष्पक्ष तपास करण्याच्या कोर्टाच्या सूचना।